बॅक टू माय चॅनल शादी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज वातावरण म्हणसान तर बद्दलच आहे असं वाटते, पाणी येते। आणि इकडे मी काढलेली आहे मेहंदी। तर आता आमच्या इकडे वटपौर्णिमा असले की मस्त सण करतात, पुरण वगैरे पुरणाच्या पोळ्या वगैरे करतात। तर आता मी करणार आहे पुरणाच्या पोळ्या, म्हणजे स्वयंपाकाची तयारी। सण वगैरे जास्त करत नाही, पण आमच्या इकडे कसं आहे, वटपौर्णिमा असली की पुरणाची डाळ टाकतात, पुरणाच्या पोळ्या, आंब्याचा रस आणि कुरळ्या भजे असं सर्वच करतात। तर आता मी करणार आहे, कारण लवकर जावं लागते वड्याची पूजा करायला, तर मग म्हणून आता मग इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर मी हरभऱ्याची डाळ जी आहे पुरणपोळीसाठी टाकलेली आहे, ती शिजलेली आहे, तर बंद केलेला आहे गॅस। कुरड्या वगैरे काढून ठेवल्या आणि भजेचं जे आहे ते भिजून ठेवलेलं आहे, कणिकसुद्धा भिजून ठेवलेली आहे। इकडे मसाला आलखन जे आहे ते भाजून ठेवलेलं आहे, मिक्सरमधून काढायचं आहे, तर पटापट काढून घेते। चला तर मग आता मी पटापट माझा स्वयंपाक जो आहे तो आटपून घेते, कारण वेळ होते मग। तर वटपौर्णिमेला आमच्या इकडे पुरणाच्या पोळीचा मान असतो। तर इकडे आता मी पोळ्या करत आहे आणि पुरणाचे नैवेद्य जे आहेत ते सर्व नैवेद्य मी करून घेतलेले आहेत। आणि आता इकडे चालत माझे पुरणाच्या पोळ्या, आणि बाकीचा जो स्वयंपाक आहे तो माझा झालेला आहे, फक्त पुरणपोळ्याच राहिले होते। तर मी शेवटी म्हटलं टाकून द्यायच्या, कारण त्या मग नरम होतात आणि पुरणपोळी असे गरमच चांगल्या लागतात। तर आता इकडे माझ्या पुरणपोळ्या ज्या आहेत चालू आहेत। आता इकडे माझी तयारी झालेली आहे पूजा करण्यात जाण्यासाठी। इकडे आरती काढलेली आहे, आरतीमध्ये आंबे, पीस, जे सर्व पूजेसाठी सामान लागते ते सर्व घेतलेलं आहे। आणि आता मी आणि अनु येते माझ्यासोबत। तर इकडे आम्ही वडाजवळ आलेलं आहे। आमच्या गावात वडाचं झाड जे आहे ते मंदिराजवळच आहे, तर इकडे मंदिराजवळ आम्ही आलेलं आहे, तिथंच वड आहे। तर इथे माझी पूजा जी आहे ते करणं चालू आहे वडाची। तर आमच्या गावामध्ये मग एकिरा बाया दिवसभर असे चालूच राहतात, कोणी मागं पुढे असं चालूच राहते। आणि आम्ही थोडं लवकरच आलो होतो, कारण पाण्याचं वातावरण होतं, असं वाटलं पाऊस येईल, म्हणून मग लवकर आटपून सर्व कामं म्हणून पूजेसाठी आलेलो होतो।
तर इकडे आता माझी वडाची जी आहे ती पूजा करून झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही अशा एक म्हणजे बाया चालूच राहतात आता दिवसभर. तर आता आम्ही आलेलो आहे मारुतीच्या मंदिरात, तिथं सुद्धा पूजा केली आणि इथं आता मी ओटी भरणार आहे. त्या बायाची टिक्का वगैरे लावणार आहे. तर वटपौर्णिमेला पूजा करतात आणि सर्व बाया एकमेकीचे ओट्या भरतात आणि नाव वगैरे उखाणे सांगतात. तर इथे मंदिरात मग आम्ही सुद्धा सांगत आहे. नाव घेते नाव, सासर आता हेच माझे गाव, गावात बांधला बंगला, बंगल्याला लावला चुना, चुन्यावर नेसली साडी, साडीला लावला चाप माझा बाप, दारी होती जाई, जाई माझी आई, ताटात होता खाऊ माझा भाऊ, कपाडाला लावली चैन माझी बहीण, पाण्याला चालली गवळण माझे मावळण, हातात होती अंगठी त्याच्यात चंद्राची खून, प्रवीणरांचं नाव घेते ढगेची सून. लग्नाची अंगठी प्रेमाचे खून, प्रवीणांचं नाव घेते ढगेची सून. तर अशा प्रकारे मी ओटे भरल्याने नाव सांगितलेले आहे. आता इथून मी जाणार आहे भवानी मातेच्या मंदिरात, तिथं पूजा वगैरे नैवेद्य वगैरे दाखवणार आणि नंतर मग त्याच्यानंतर पूजा झाली की जाणार घरी. तर इथं भवानी मातेचं मंदिर आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.